अपना है दिल ये थँक यू चला सगळ्या प्रेक्षकांनी उभं राहायचं हॅलो प्रेक्षकांनी सगळ्यांनी उभं राहायचं आपण राष्ट्रगीत घेणार आहोत तर प्लीज खेळाडूंनी सुद्धा सगळ्यांनी डोक्यावरची कॅप आहे ती काढायचं आहे हेलो एक साथ सावधान एक साथ विश्राम एक साथ सावधान राष्ट्रगीत शुरू भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम चला उषाताईच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल मात्र करताय हॅलो हेलो आगे पहला जाना करना पहले बोल मस्त किती रो मारो बद्दा बोल लागे ए एको बोल हां ते क्यों रे हां एक बद्दा बोल लागे रे हमर तो कॉन्फिडेंस मुके की मग पसीन बात पण मजा आते Thank you all my guests. Thank you. Best Premier League 2024. Hello. आपण पाहतात साई प्रीमियर लीग 2024 आणि फायनलचा सामना मात्र रंगतोय तनिष्का टायटन्स वर्सेस हनुमान आणि एक मेगा फायनल बघूया एका साइडला धनंजय एका साइडला प्रिन्स संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम हनुमान आडीचा मात्र कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतलाय चला प्रेक्षकांनी मात्र कुठे जायचं नाही मध्ये मैदानात मात्र जायचं नाही मान्यवरांनी मात्र श्रीमती उषाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचंय त्यांचं सहर्ष स्वागत आहे तसेच मोतीलाल शहा हे सुद्धा आपले मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे हे त्या दोन खुर्च्या खाली करतात मान्यवर उपस्थित झाले सहर्ष स्वागत आहे उषाताई यांचं सुद्धा
आणि माझ्यासोबत जोडले गेलेत स्कोरिंग साठी सकाळपासून बिचारा स्कोरिंग करायचं हर्ष माक्षी, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. બંને ટીમના ઓનર છે उत्साह बजाना છે उत्साह मनाओ પણ ગ્રાઉન્ડમાં કોઈ નહીં જશે એક બીજાના ધ્યાનમાં રાખો उत्साह ગ્રાઉન્ડને બહાર બનાવો તમે જે આપણા સવારથી સંભાળ્યું છે આ બગડાની ધ્યાનમાં રાખો कॉपी नाही टेबल उचल अरे गांडिया टेबल खबर से मने यार उचल भी खाली कहां से ये इधर उचल दो वाला उचल बस ए जगे मन उड़ी हॅलो सामना थांबायचं थांबा. इथे मात्र मेगा फायनलचा सामना मात्र रमतोय हनुमान आडी वर्सेस तनिषा टायटन्स या दोन संघामध्ये मेगा फायनलचा सामना रमतोय. बघूया कोणताच न गालबोट लागता आज सुरेखरित्या आपण ही प्रीमियर लीग पार पडतोय. आपण पाहतोय झाई प्रीमियर लीग 2024च्या सत्रात. चला जोरदार ताड्या वाजवायच्या आहेत. मिस्टर धनंजय गोलंदाजी मार्कवर आणि मिस्टर फलंदाजी मार्कवर प्रिन्स थांबवायचं थांबा. हे भाऊ लक्षात ठेव ना इकडे कोण बॅट्समॅन कोण आहे बॅट्समॅन. चला नील आणि प्रिन्स अशी दोन सलामतीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. बघूया पहिला गोलंदाज मार्कवर मिस्टर धनंजय. इथे मात्र उसळी पद्धतीचा चेंडू डॉट चेंडू. मला वाटतं पहिलेच वॉर्निंग दिली जाते. 1 बाउन्स दिला जातोय. सुरेख गोलंदाजी. फलंदाजी मार्कवर मिस्टर नील. बघूया खूपच सेमीफायनलच्या सामन्यात मात्र भागीदारी केली होती. आता मात्र तशीच भागीदारी करतोय की नाही. इथे मात्र फुलटॉस चेंडू मिडआउटच्या दिशेने बॉल निघून जाईल. यस 1 रन धावून काढले. दुसऱ्या रनसाठी कॉल असणार आहे. दुसरे रन सुद्धा पुरेपूर्ण पार केले. चांगला श्री गणेशा करतोय आपल्या संघासाठी. हनुमान आडी संघ 2 धावा घेतली गेल्यात. प्रेक्षकांनी मध्ये जायचं नाहीये तसेच खेळाडू सुद्धा. बघूया तिसरा चेंडू. बघूया जात लॉंग लेगच्या दिशेने. इथे मात्र झेल बाद होत आहे. एक मोठा गडी बाद नीलच्या रूपात डीजे. थँक यू डीजे. चला इथे मात्र मोठा गडी बाद. पहिला गडी बाद होतोय तर मिस्टर नील. आता मात्र दर्पण
मिस्टर दर्पणला मात्र संधी दिली जाते. एक मोठा गडी बाद, चांगला कमबॅक मिस्टर धनंजय यांचा. पहिला गडी बाद केला, मोठा गडी बाद. बघूया आपण पाहतोय जाई प्रीमियर लीग 2024 फायनलचा सामना मात्र पाहतोय. हनुमान आडी वर्सेस जिग्नेश, मान्य श्री जिग्नेश विनायक माची आणि डॉक्टर श्री पाटीलजी कुठे पण असतील प्लीज मंचावर यायचं प्लीज. डॉक्टर पाटील, जिग्नेश पाटील कुठे पण असतील प्लीज मंचावर यायचंय. काय रे चौका, काय चौका, चौका काय परत बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होता मिस्टर दर्पण. ते मात्र आता दर्पणच्या जागेवर जातो व्यंकेश. थोडस घाई करताना दिसतोय हनुमान आडी संघाचा खेळाडू. ते मात्र तनिष्का टायटन्स थोडस फॉर्म मध्ये दिसतंय. मिस्टर धनंजय 2 गडी बाद करतोय, 2 रन फक्त खर्च केलेत. आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज मात्र मैदानात दाखल झालाय व्यंकेश. व्यंकेश बघूया, तू इकडे लक्ष दे, त्यांच्याकडे कोणाकडे लक्ष नको देऊ, त्याचा प्रॉब्लेम होतो मग. 4 चेंडू हाताळून झालेत आतापर्यंत. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या साइडने ढकलून लावलाय चेंडू. बघूया ते मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जातं. 2 रन मात्र परिपूर्ण पार केल्यात. 2 रनच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर स्कोर झाले तर 4 धावा. शेवटचा चेंडू आहे ना बाकी आहे, 2 गडी बाद. जर हॅट्रिक षटकार घेतला तर व्यंकेश याला 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय प्रमोद भंडारी कडून. बघूया इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नंतर डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी मिस्टर धनंजय यांच्याकडून. फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दुसरा शतक हाताळतो मिस्टर मेनेश तनिष्का टायटन संघाकडून. बॅट्समॅन कोण आहे? व्यंकेश काय? प्रिन्स. बघूया प्रिन्स मात्र एक मागच्या सामन्यात हवी पडलं होता समोरच्या संघावर. बघूया आता तशी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. हनुमानवाडी संघातून मिस्टर प्रिन्स. इथे मात्र मोठा फटका खेळला घेतला जातो, यच जाईल काय? चला निर्णय मात्र कळवायचा आहे. इथे मात्र पॉवर बाय हनुमानवाडी षटकार डीजे. थँक्यू डीजे, डीजे. आता मात्र प्रिन्स ऑन फायर होताना ज्या पद्धतीची फलंदाजी करायची ती फलंदाजी मात्र करतो मिस्टर प्रिन्स. 6 धावा संघाचे धावा झाले तर 10. बघूया परत एकदा मेनेश कव्हर करतोय का? इथे मात्र फिरून खेळला गेला चेंडू. बघूया फाईन लेगच्या दिशेने बॉल जातो, सीमा पार चौका. वाजव डीजे. थँक्यू डीजे. 14 धावा. बघू मेनेश यांचं थोडंसं महागडं शतक ठरतंय की काय, परंतु इथे प्रिन्स आहे. प्रिन्स मात्र
ज्या पद्धतीने खेळी खेळतं आपल्या संघासाठी लाजवाब उत्कृष्ट खेळी. बघूया परत एकदा प्रिन्स. इथे मात्र मोठा फटका. येस, पॉवर बाय हनुमान आणि षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र प्रिन्स मात्र ऑन फायर होत आहे. बॅक टू बॅक षटकार ठोकताय. 6 धावा संघाचा स्कोर होतोय तो 20 धावा. क्लास बॅटिंग उत्कृष्ट प्रदर्शन करतोय आपल्या संघासाठी हनुमान आणि संघासाठी. बघूया आता मात्र कमबॅक करेल का. थोडीशी धुलाई होत आहे मेनेशियांची. तीन चेंडू हाताळून झाले. षटकार चौकार षटकार. बघूया प्रिन्स मात्र तुटून पडलाय. आता मात्र कव्हर स्क्वेअरच्या दिशेने बॉल जातो. यस, 1 धावा पूर्ण केली आहे. दुसरी धावा सुद्धा पूर्ण केली जाते. स्कोर बोर्डवर स्कोर सरकतोय 22 धावा. क्लास बॅटिंग. जय प्रीमियर लीग लामाड़ी नेक्स्ट टूर्नामेंट 29 जानेवारी. बस अनाउंस करा 3 टाइम्स म्हणजे परत प्रीमियर लीग. थांबा एक मिनिट. इथे मात्र रामाडी करणार डीप मिडच्या दिशेने बॉल निघून जातोय. 2 रन मात्र धावून काढले झालेत. काय जाई प्रीमियर लीग रामाडी किती कोणत्या तारखेला 29 तारखेला आपण 29 तारखेला पुन्हा एकदा झाई प्रीमियर लीग रामवाडी तर्फे प्रीमियर लीग आयोजन करताय. तर प्लीज सगळ्यांनी नोंद करून घ्यायचं. मेमोरियल 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 मेमोरियल. अच्छा हां मेमोरियल नाही मेमोरियल. तुम्ही अनाउन्स करा नंतर चालेल. इथे मात्र जय श्रीराम. जय जय श्रीराम. 29 जानेवारी नंतर रामाडी प्रीमियर लाल हो मेमोरियल टूर्नामेंटનું આયોજન આપણા ગામ પર થઈ રહ્યું છે. હા જી. જય શ્રીરામ. જય જય શ્રીરામ. दोन षटकच्या समाप्तीनंतर स्कोरवर स्कोर करतो 25 धावा 2 गडी बाद. आता मात्र तिसरा षटक हाताळतोय तो धनंजय गौरव. आता मात्र मोठा फटका खेचला जातोय परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. गडी बाद होतोय डीजे. धर्मेश अंबिरेने कॅच घेतली ना. अष्टपैलू खेळाडू धर्मेश अंबिरे अष्टपैलू खेळाडू कॅच घेतले 100 रुपये. चला गौरवसाठी प्राइज लागलेलं. जरा आता जर विकेट घेतली तर सुनील दवनेकडून सुरेश दवनेकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया इथे मात्र सुरेख बॅटिंग. एक मोठा गडी बाद मिस्टर प्रिन्स. सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 25 धावा 3 गडी बाद. बॉलर कोण आहे. धर्मेश अंबिरे अष्टपैलू खेळाडू. जर कॅच घेतला तर ध्रुवेश कडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया इथे मात्र सुरेख गोलंदाजी हाताळतोय तो. नाव करायचं गौरम. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. पॉवर बाय हनुमान आणि षटकार डीजे. काय माहित नाही. थँक्यू डीजे.
इथे मात्र षटकांचा पाऊस होतोय. बघूया काय बल्लेबाजी करत आहेत. प्रिन्स गेला तरी काय झालं. दुसरा फलंदाज मात्र मानव. दोन्ही सुद्धा भाऊ आहेत. बघूया भाऊची जोडी कितपर्यंत टिकते. बघूया मानव मात्र थोडासा आता ऑन फायर होताना. इथे परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात इथं मात्र अपील केला जातोय, परंतु आपले पंच अपील नाकारतायत. ते मात्र 3 चेंडू टाकून झालेत. स्कोर झालाय तो 31 धावा. 4 ओव्हर ना रे मॅच, 4 ओव्हरची मॅच आहे ना. 4 षटकात परत एकदा इथे मात्र मोठा फटका खेळला जातो डीप मॅनच्या दिशेत आणि इथे मात्र 1 बाउन्स चौका डीजे. थँक्यू डीजे. स्कोर झालं तर 35. इथे मात्र पाऊस पडतोय. चौकार आणि षटकाराचा काय क्लास बॅटिंग करतायत. बघूया परत इथे मात्र फुल टच चेंडू शॉर्ट फ्लिकच्या लेगच्या दिशेने जाईल. 1च रनावर समाधान मानावं लागेल. स्कोर झालाय तो 36. शेवटचा चेंडू ना. गौराज बॉलरचं नाव काय. गौरम. आता खेळाडू कोण आहे. विंकेश. बघूया विंकेश आपल्या फलंदाजी मार्कवर. दोन्ही भाऊ आहेत. बघूया दोन्ही भाऊ आपल्या संघासाठी किती रनाची भागीदारी करतात. शेवटचा चेंडू असणार आहे गौरम यांचा. संघाचा स्कोर झाला तर 36 ऑन द बोर्ड. 36 धावा. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. क्लास बॅटिंग केली जाते हनुमानवाडी संघामधून. गौरम शेवटचा चेंडू बाकी. विंकेश ना मिस्टर विंकेश. इथे मात्र सरळ बुंद्यात टाकला गेला चेंडू. यार्क पद्धतीचा चेंडू. बॅट्समॅनला काही समजलं नाही. डॉट चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर लागला तर 36. 3 गडी बाद डीजे. थँक्यू डीजे. मान्य श्री इंद्रवर्धनजी कुठे पण असतील त्यांनी प्लीज समालोचन कक्षाकडे यायचे. तुम्ही व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. इथं मात्र शेवटचा षटक प्रशांत यांना दिलाय. बघूया 36 धावा बनवून झालेत. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा बनवल्या गेल्यात. बघूया शेवटचा षटक मात्र हाताळतं मिस्टर प्रशांत. मानव आणि व्यंकेश दोघे भाऊ आहेत. बघूया इथे मात्र फुलटा चेंडू. बघूया इथे मात्र झेल टिपला जातो. इथे मात्र मानवला मात्र तंबूत परत यावं लागेल डीजे. इकडे थँक्यू डीजे. मी मान्य श्री विकास माजवेलजी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. तसेच पंकजबाई माच्छी प्लीज यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा विराजमान व्हायचं व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करत आहे. आपण पाहतोय जाई प्रीमियर लीग वर्ष 2024 आणि आपण मेगा फायनलचा सामना पाहतोय. तनिष्का एंटरप्राइजेस वर्सेस रामाडी. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेचला जातोय. तत्पूर्वी परिपूर्ण 2 रन पत्र पूर्ण केल्या जातात. 2 रनात भर संघाचा स्कोर झाला तर 38 धावा.
मान्य श्री पंकजभाई माची कुठे पण असतील प्लीज मंचावर यायचे. इथे मारता ब्लॉक पद्धतीचे चेंडू. इथे मात्र डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी बघूया. इथे मात्र थोडस एकदा पुन्हा एकदा डॉट चेंडू. सुरेख पद्धतीचे चेंडू. इथे मात्र थोडस कमबॅक करताना थोडस प्रेशर मात्र निर्माण करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय मिस्टर प्रशांत. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र थांबवून ठेवलाय, रोखून ठेवलाय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नांदात बघूया ते झेल बाद होतं का नाही. झेल ड्रॉप केला जातोय. संधी मात्र दिली जाते मिस्टर कुणाल यांना. एक धावा पूर्ण केली जाते. लास्ट बोलणार रे. शेवटचा चेंडू बाकी. मिस्टर प्रशांत सुरेखरित्या गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी. स्कोर बोर्डवर स्कोर लागलाय तो 39 धावा. शेवटचा चेंडू मिस्टर व्यंकेश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नांदात मात्र डॉट चेंडू आणि घडी बाद सुद्धा होत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर स्कोर लागलं तर 39 धावा. 40 धावाचं आव्हान मात्र दिलंय ते तनिष्का टायटन संघाला. डीजे प्रेक्षकांना विनंती असेल कोणी मध्ये जायचं नाहीये. आजच्या दिवसातला शेवटचा सामना फायनलचा सामना तनिष्का टायटन वर्सेस तनिष्का टायटन वर्सेस हनुमानवाडी. 40 रनाचा पाठलाग मात्र करावा लागेल तनिष्का टायटन संघाला. मात्र इथे मात्र 2 मोठे फलंदाज मैदानात दाखल झाले. मिस्टर धनंजय तुला सामना चालू करायचा आहे. धनंजय बॅट्समॅन कोण रे बाबू? बॅट्समॅन नेम सांगा ना. धनंजय आणि स्वप्नील यांची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे. बघूया पहिला षटक घेऊन येतात मिस्टर मानव.
बघूया 40 रनाचा पाठलाग मात्र करावा लागेल. 24 चेंडू 40 धावा. बघूया सुरुवात मात्र होत आहे मेगा फायनल. आपण पाहतोय जाई प्रीमियर लीग 2024. वर्ष पहिली मोठा फटका खेळण्याच्या नांदात मात्र कॅचच्या रूपात विकेट घडी बाद होता मिस्टर स्वप्नील ढीसे. प्रेक्षक वर्ग प्लीज मध्ये जायचं नाहीये. थँक्यू डीजे. एक मोठा गडी बाद स्वप्नीलच्या रूपात मिस्टर मानव. स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि एक मोठा गडी बाद केला मिस्टर स्वप्नील बॅट्समॅन. फलंदाज मार्कवर आहे तो. फलंदाजाचं नाव पडवायचं त्याला. बघूया तर दुसरा चेंडू घेऊन येतो. इथे मात्र मिडऑफच्या दिशेने बॉल जातोय परंतु इथे मात्र थोडसा गचाड क्षेत्ररक्षक. बघूया एक धावा पूर्ण केले. दुसरी धावाला सुद्धा पूर्ण केले आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यात. मॅनेश सेफ शॉट खेळला गेला होता आणि 3 धावा मिळाल्यात. बघूया सुरेख अशी गोलंदाजी. कॅच गेला मात्र संधी होती परंतु इथे मात्र सेफ शॉट. बघूया पहिला षटक हाताळतोय मिस्टर मानव. मिस्टर मनेश आमने सामने. बघूया गोलंदाज मार्गवर मिस्टर मानव. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करताना जेल बाद होतो. मोठा गडी बाद डीजे. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज मध्ये जायचं नाहीये. थँक्यू डीजे. मी विनंती करतो प्रेक्षक वर्गांना प्लीज ग्राउंड मध्ये जायचं नाही. मैदानात कोणी जायचं नाही. प्लीज सहकार्य करा कारण की तुम्हाला नाचायला संधी मिळणार आहे शेवट फायनल झाल्यानंतर. प्लीज मैदानात कोणी जायचं नाहीये. प्लीज मैदानात कोणी जायचं नाही. सहकार्य करा. ते मोठा गडी बाद होता मिस्टर प्रेक्षक आहे ते मैदान मध्ये कोणी जाऊ नये. एकच पण प्रेक्षक से भाई ते ग्राउंड वर ना उतरे. जे पण मला जोवा ते ग्राउंड में कोई नहीं उतरे भाई. मिस्टर निलेश मात्र आता येतोय. मिस्टर निलेश आता मात्र मॅनेजची जागा सांभाळल्या. तर बघूया ते मात्र सुरेख गोलंदाजी करतो मिस्टर मानव. ते मात्र बाल बचे. ते मात्र फुकटचा आउट होतंय. काही गरज नव्हती. ते मात्र फुकटचं गडी बाद होतंय. रन आउट. थँक्यू डीजे. इथे मात्र स्कोर लागला तो 4 धावा. 4 चेंडू
3 धावा सॉरी 4 चेंडू 3 धावा 3 गडी बाद केलेत आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतो मानव मिस्टर निलेश गोलंदाजी मार्गवर ते मात्र याच पद्धतीने चेंडू अपील केला जातोय पण पंच मात्र इथे अपील नाकारतायत सुरेख गोलंदाजी शेवटचा चेंडू येणं बाकी 3 गडी बाद केला तर मिस्टर मानव क्लास गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी 40 रनाचा पाठलाग मात्र करावा लागेल 19 चेंडू 37 धावा रनाचं आव्हान मात्र जोपर्यंत पाहिजे इथे मात्र एक खराब चेंडू अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात चला दर्शन अंबीरने जर षटकार ठोकला तर ध्रुवेश नाईक कडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय बघूया ध्रुवेश मेहर कडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय बघूया शेवटचा चेंडू इथे मात्र डॉट चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळला गेला थँक्यू डीजे इथे मात्र प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस लागलेलं आहे थँक्यू डीजे इथे मात्र प्रेक्षकांना सुद्धा बक्षीस लागलेलं आहे कोणी बाहेरचं प्रेक्षक जर कॅच टिपतोय तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय दिनेश मांगेला यांच्याकडून बघूया 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक प्रेक्षकांना बघूया चला नितीन मांगेला ना नितीन मांगेला कडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं षटकाराला बघूया दुसरा षटक हाताळतो मिस्टर सागर बघूया मागच्या सत्रात एक सुरेख गोलंदाजी केली होती आता सुद्धा त्या पद्धतीची गोलंदाजी करतोय का मिस्टर प्रशांत जर विचार करायला गेला एक तगडा फलंदाज आहे क्षमता या फलंदाजाकडे ताकद आहे बघूया ताकदीचा उपयोग करतोय का नाही इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय बॉल बरेच काळ वरतीचा गेलाय आणि इथे मात्र झेल बाद होतोय मोठा गडी बाद डीजे दीपेश मांगेला आणि नितीन मांगेला ब्रदर्स यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकाराला नाव काय रे बॅट्समॅन नेम सांगायचं यशला मात्र आता संधी दिली जात इथे मात्र थोडं बॅक टू बॅक विकेट पाडलं जात आहे बघूया इथे सागर मात्र गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सुरेख पद्धतीचा गोलंदाज लॉंग ऑफच्या दिशेने ढकलून लावल्या बघूया 1 रन धावा पूर्ण केली आहे 1 रनावर मात्र समाधान मानावं लागेल 1 रनात भर संघाचा स्कोर झाला तो 5 धावा हॅट्रिक 6 ला 2001 चा पारितोषिक आलाय ब्रदर्स बॉईज कडून फुलटॉस चेंडू बघूया इथे जाईल का यस सीमा पार षटकार डीजे बल्लू थँक्यू डीजे चला बल्लू भाऊ कडून जर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकाराला 3 हॅट्रिकला 2000चं पारितोषिक आलंय ब्रदर बॉईज कडून बघूया इथे मात्र आता मात्र दीपेश मांगेला कडून बघूया इथे मात्र सागर इथे मात्र सुरेख अशी गोलंदाजी हाताळतोय चांगला कमबॅक कोणाकडून आहे
नितीन मांगेलाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे जमा झालेले आहे, जे षटकाराला लावले होते. बघूया बल्लूबाई कडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे मात्र परत एकदा मोठा फटका खेळला जातो. यस, जाईल का? सुरेख फिल्डिंग केली जात आहे. बघा काय काय झेल टाकली होती. सुरेख मतलब 4 धावा रोखलेत आपल्या संघासाठी. सुरेख फिल्डिंग केली जाते. मिस्टर कोण आहे त्याचं नाव काय? नील. मिस्टर नील 4 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. 100% एफर्ट मात्र द्यायला लागलेत आपल्या संघासाठी. सुरेख फिल्डिंग, जबरदस्त, लाजवाब लग रहा है. आपण फायनल देख रहा है. स्कोर झालाय तो 13. दुसरा षटक मात्र चालू आहे. बघूया इथे मात्र सागर, इथे मात्र सुरेख गोलंदाजी. डॉट चेंडू जातोय. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 13. आता मात्र 12 चेंडू 27 धावा. चॅनलचं प्रमोशन करना. काय रे नाव? वीपी स्टार नेटवर्क. ध्रुव इन्हें नाम से हमारा नाम से बोलो, नाम से अपना 100 रुपया आ रहा है. कहीं से कहीं नहीं. वीपी स्टार नेटवर्क. चला आपण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ही टुर्नामेंट पाहू शकता. तुम्हाला जर सर्च करायचं तर वीपी स्टार नेटवर्क सर्च करा आणि तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद लुटू शकता. बघूया मोक्षित दीपेश मांगेलाकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलं एका षटकारावर. इथे मात्र झेल बाद होतं मिस्टर यश. थँक्यू डीजे. ध्रुवला प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बल्लू बाईच्या हस्तेकडून, बल्लूबाईकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं प्रत्येक विकेटाला. बघूया एक विकेट हातात. हॅट्रिक जर घेतली तर 3 हॅट्रिक जर 6 मारले तर 2001 रुपयाचं पारितोषिक आहे नितीन मांगेलाकडून. आणि दीपेश मांगेलाकडून सुद्धा 2001 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया इथे मात्र ध्रुव मात्र थोडासा गोलंदाजी मार्कवर पहिला गडी बाद केला. एक मोठा गडी बाद. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नांदात मात्र डॉट चेंडू. 10 चेंडू 27 धावा. आपण पाहतोय झाई प्रीमियर लीग 2024 मेगा फायनल. इथे मात्र बाहेर निघून मारण्याच्या प्रयत्नात मात्र वाईट चेंडू. एक एक्स्ट्रा धाव. बॅट्समॅनचे नाव काय? 14 धावा. विकेट घेतला तर ध्रुवने 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. नाव काय? अजय सर कडून. बघूया 15 धावा. 25 बाकी. काय समजता? बॅट्समॅन निलेश. आता निलेश. बघूया फलंदाजी मार्कवर. इथे मात्र फिरून मारण्याच्या नांदात लॉंग लेगच्या दिशेने बॉल ढकलून लावलाय. 1 रन धावा पूर्ण केली आहे. बघूया दुसऱ्या रनसाठी हा नाना करता मला 1 रनावर समाधान मानावं लागेल. स्कोर बरोबर स्कोर लागलं तर 16 धावा. आता मात्र 9 चेंडू 8 चेंडू 24 धावा. 8 चेंडू 24 धावा. मिस्टर ध्रुवला मात्र सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं विकेट घेतला तर. बघूया मिस्टर ध्रुव. इथे मात्र मोठा फटका खेचला जातोय लॉंग लेगच्या दिशेने. यस आर पार षटकार डीजे. 7-18. लास्ट बोल. तुझ्यामध्ये सर्वांना लास्ट बॉल.
थँक्यू डीजे. काय ना बस एक वर बाकी. ओय तुझ्यामध्ये रन किती झाली? प्रेक्षक वर्गांना विनंती असेल कोणी यायचं नाही प्लीज प्लीज. 22 रन. 22. इथे मात्र आता मात्र थोडस पालटा चेंज होताना 7 चेंडू 18 धावा. मिस्टर प्रशांतच आहे ना खेळायला. प्रशांत मात्र ऑन फायर होताना बघूया ध्रुव मात्र कमबॅक करेल का. 7 चेंडू 18 धावा. फायनल कोणी पण जिंको. सगळ्यांना नाचायचं, आपल्याला सगळ्या झाईकरांना नाचायचं. बघूया शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधला मोठा फटका. बघूया स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय बॉल. इथे मात्र कोणतीच ना चुकी करता झेल पाहत होते मोठा खेळू पाहत डीजे. बॅट्समॅन कोण गेला? थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समॅन नाम नऊ बॅट्समॅन नाम. थँक्यू डीजे. चला अजय सर कडून 500 रुपये खात्यात जमा झाले ध्रुव यांना. बॅट्समॅन नाम शेवटला विकेट मोठा विकेट घडी बाद केला मिस्टर प्रशांत यांच्या रूपात. बघूया शेवटचा षटक 6 चेंडू 18 धावा. बॉलरने दर्पण ना मिस्टर दर्पण. खेळायला कोण आहे स्ट्राईकवर कोण आहे? मिस्टर निलेश गोला फलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेचला जातो. यश झालं का. सुरेख अशी क्षेत्ररक्षक केला जातं. इथे मात्र थांबवलं गेलं. धावा मात्र घेतली गेली नाहीये. डॉट चेंडू घोषित केला जाईल. 5 चेंडू 18 धावा. 5 चेंडू 18 धावा. मिस्टर निलेश बघूया इथे मात्र ऑन फायर होईल का. दर्पण गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नांदात 1 धावा पूर्ण केल्या. बघूया दुसऱ्या धावांसाठी बघूया धावताय 2 रन सुद्धा सूर्यकृत्य पूर्ण केले. 2 रनात भर स्कोर झालाय तो 24 धावा. आता मात्र 4 चेंडू 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. दर्पण मिस्टर बघूया प्रेशर मात्र असणार. आपण बघतोय जाई प्रीमियर लीग 2024 फायनलचा सामना तनिष्का टायटन वर्सेस हनुमान आडी. बघूया ते मात्र मोठा फटका खेळण्याच्या नांदात मात्र बॉल चुकवला गेलाय. ड्रॉप चेंडू डॉट चेंडू केला जातोय. 3 चेंडू 14 धावा. 16 धावा. आता मात्र आता नको मिस्टेक करू. नाही काय नाही. 3 चेंडू 16 धावा. मात्र 1 रुपयाचा 5 ब्रदर दीपेश ब्रदर 25 ऑन द बोर्ड.
ठेवून दे तुझ्याकडे. ते पैसे द्यायचे पैसे. हे हा मी देतो. 500 रुपये. कोणतं शेतकरी मारलं त्याला 500 रुपये. हा मला नाही. नाही ध्रुवला पैसे यायचे. हे 500 रुपये त्याने शेतकरी मारलं ना त्याला दे. 100 रुपये तो पकडू कोण आता तो. हे ठेवून दे तुझ्याकडे. राईट देतील तेव्हा देऊन टाक. अंकुश पवार खबर नहीं बोला ने एक विकेट लेने देना कोना खबर नहीं एक विकेट लेने देना हेलो 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 हेलो